आज मी झी 5 वर बालन नावाची मल्याळम फिल्म बघितली आणि खरं सांगतो ही खूप भारी फिल्म आहे. कथा एका आईची आणि तिच्या मुलाची आहे. हे जेलमधून बाहेर येतात आणि नवीन नवीन नावं ठेवून आपली ओळख बदलून वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतात. पण ते असं का करत आहेत, कुणापासून पळत आहेत आणि ही आई नेमकं काय लपत आहे हे आपल्याला सुरुवातीला काहीच समजत नाही. फिल्म थोडी स्लो आहे पण बोरिंग अजिबात होत नाही. फर्स्ट हाफमध्ये हळूहळू टेन्शन तयार होतं. स्क्रीनवर अगदी साधा प्रसंगही सुरू असतो पण आपल्याला असं वाटतं की अरे बापरे पुढे काय होणार आहे, पुढे काय होणार आहे. ज्यात आईची भूमिका करणाऱ्या फरजानाचा अभिनय एकदम कमाल आहे. ती कधी प्रेमळ वाटते तर कधी तिच्याकडे बघून भीती वाटते. हिच्यात जो बालन आहे, लहान मुलगा, एक म्हातारी आजी आहे आणि टोविनो थॉमस आहे. या तिघांची पण कामं खूप भारी झाली आहे. फिल्म्सचे व्हिज्युअल, कलर आणि बॅकग्राऊंड म्युझिक तर नेक्स्ट लेवल आहे. अनेक फ्रेम्स तर स्क्रीनशॉट करून ठेवाव्या अशा सुंदर दिसतात. सेकंड हाफ थोडा स्लो वाटतो पण क्लायमॅक्स एकदम भारी वाटतो. शेवटच्या काही मिनिटांमध्ये सगळे मिसिंग पॉईंट्स एकमेकांशी जोडले जातात आणि आधी बघितलेल्या सगळ्या प्रसंगाचा अर्थ बदलून जातो. फिल्म संपल्यानंतरही बालन आणि त्याच्या आईची गोष्ट आपल्या डोक्यात राहते. इमोशनल आणि स्लो बर्न थ्रिलर्स तुम्हाला जर आवडत असतील तर ही फिल्म अजिबात तुम्ही मिस करू नका आणि शक्यतो कोणतीही जास्त माहिती न घेता ही फिल्म बघा. कारण या फिल्मचा सस्पेन्स हीच तिची सर्वात मोठी ताकद आहे. तुम्ही बालन बघितला असेल तर तुम्हाला त्याचा क्लायमॅक्स कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि TH नेटवर्कला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.